तर तुम्ही काय सांगताय आम्हाला? ओमराय काय म्हणतो आणि आष्टीकर काय म्हणतो आणि संजय दिना पाटील काय म्हणतोय, सोडून द्या आता. ही गोष्ट गेले ना, शेणातला किडा शेणात गेला, एवढं, बाकी काय नाही. नाही, पण असं आहे की जाणारा प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की वेळ दिला जात नाही. बरं. उद्धव ठाकरेंनी त्याची स्वतःची उत्तरं दिलेली आहेत कालच्या मेळाव्यात. पण ओमराजे यांचंही काल तेच म्हणणं होतं की पुढचं राजकीय अस्तित्व टिकवणं. ओमराजे हा एक भंपक माणूस आहे. राजे शब्द काढायचं का आमचे चंदनशिव म्हणाले, भंपक आहे. त्याची भाषणं ऐका. मी साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हतो, मी संकटात होतो. उद्धव ठाकरे यांनी माझं बोट धरून मला आमदार केलं, मला 2 वेळा खासदार केलं. मी त्यांचे ऋण आयुष्यात विसरणार नाही. मी त्यांना माझ्या जीवनभरात कधी सोडणार नाही. आणि मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावं असा हा माणूस. मी स्वतः धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर त्या प्रचारासाठी 3 दिवस काढलेले आहेत, उद्धवजींबरोबर. उद्धवजींनी लोकसभा प्रचारात 94 सभा घेतल्या. बाहेर पडले नाहीत म्हणून घेतल्या का? 94 सभा घेतल्या. लक्षात घ्या. कोणी घेतल्या होत्या सभा? कोणासाठी? चिन्ह आणि पक्ष जाऊन सुद्धा 9 खासदार निवडून आणले. 10वी जागा आमची चोरली शिंद्यांनी. फोन केला त्या वंदना सूर्यवंशीला, रिटर्निंग ऑफिसर, आणि म्हटलं निर्णय जाहीर करून टाक, रिकाउंटिंगची गरज नाही. ती बाई पण दलाल होती. तिने आदेश ऐकला. नाही ती जागा आमची आहे. ती शिंद्यांची दलाल होती, एजंट होती. तिच्यावर नंतर काय भ्रष्टाचाराचे कसे केसेस आणि आरोप झाले आणि कारवाया झाल्या आपण पाहिलं असेल त्या बाईवर. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही काय सांगताय आम्हाला? ओमराय काय म्हणतो आणि आष्टीकर काय म्हणतो आणि संजय दिना पाटील काय म्हणतोय, सोडून द्या आता. ही गोष्ट गेले ना, शेणातला किडा शेणात गेला, एवढं, बाकी काय नाही. तुम्ही म्हणाला होता की ऑपरेशन तुडवा हे आता महाराष्ट्रात दिसेल. शिंदे शिवसेनेतून म्हटलं जातंय की समोर या, काय जागेवर राहणार. मग ठीक आहे ना, ठीक आहे ना, बोलू द्या ना. बोलायला काय झालं? कोण शिंदे? कोण शिंदेचे लोक काय आहेत? हे बेईमान गद्दार लोक आहेत.